निखिल हे ड्रेनेज आउटलेट दरबारामधलं पाणी बाहेर काढण्याचा मार्ग। आता आपण तुम्ही सर्वांनी दरबार पाहिला ना, आताच आतमध्ये एक मूर्ती पाहिली। आता आतमधली मूर्ती आता बसवली 2009 मध्ये 1974 74 ही मूर्ती आणली होती। राजांची मूर्ती आपल्या जे आपण तुम्ही पाहता ना टीव्ही पेपर नेट, आपण ही मूर्ती पाहता 74 मध्ये आणली होती आतमध्ये आपल्या राजांच्या त्या गादीवरती बसवण्यासाठी। पण आपले राजे आपल्या गादीवर चपला घालून कधी बसत नव्हते। या मूर्तीच्या पायामध्ये बुटे आहेत म्हणून मूर्ती बाहेर बसवली गेली। अहो डोक्यावरती छत्रही नव्हतं कारण शिवराय छत्रपती होते। छत्र आता बसवले 2 जून 2012 आपल्या राजांचे वारसदार पण सातारा उदयनराजे भोसले त्यांच्या हस्ते छत्र बसवले गेले। आता मूर्तीच्या समोर बघा हे मोकळं मैदान पाहताय का? या जागेला म्हटलं गेलं होळीचं मैदान। शिमग्यामध्ये आपण पेटवतो ना, पूर्वी इथे पेटवली जायची। इथे पेटवली की आजूबाजूच्या गावातून त्या गडकिल्ल्यातून पेटवत होत्या। राजांचा नियम होता एकदा ती आग पेटवली की आगीमध्ये आपले राजे नारळ टाकायचे। जो कोणी त्या पेटलेल्या आगीतून आपल्या हाताने नारळ काढेल त्याला मात्र 1.25 किलोचा सोन्याचा कडा बक्षीस द्यायचे। कारण जो व्यक्ती आगीशी खेळतोय ना शत्रूशी कसंही खेळू शकतो। आपण आता काठीने काढत नाही, आपल्या राजांचे सुपुत्र होते संभाजी राजे दरवर्षी इथे हातानेच काढायचे। म्हणून तर म्हटलं जात आहे ना, सिंहाच्या जबड्यात घालून हात ही मोजती जात मर्द मराठ्यांची जात। जे रायगडावरती शिवभक्त 2000 पायऱ्या चढून गडावरती पोहोचतात ते बघ लोक वरती येतात का, पायी मार्गावरती येतो आपला। ते पलीकडे बघा पत्र्याची शर्ट पाहताय, तिचं नाव आहे हत्ती खाना। 2 मलाठी हत्ती लहान पिलं पालखीमध्ये आणलीत ना, तिथे मोठं केलेलं ते आता आपल्या गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, आपल्याला आज जाता येत नाही। समोर बघा हे मार्केट आहे, बाजारपेठ। अहो लांबीला 800 फूट आहे, लांबीला रुंदीला 40 फूट आहे। दोन्ही साईडला दुकान आहेत 22 आगे दुकान पिछे मकान। पुढे दुकान लावून पाठीमागे राहायचे। बघा ना जमिनीपासून उंचावरती पाहतो आपण तिला, कारण पूर्वीची लोक घोड्यावरती बसूनच बाजार करायचे म्हणून त्याची हाईट जेवढी असते ना आपल्या घोड्याची हाईट त्याचं मार्केट आहे। अहो बघा ना प्रत्येक दुकानाला पायरी दिलेली आहे, ती सुद्धा आतमध्ये। आता आपलं घर बांधलं की आपल्या जिन्याच्या पायऱ्या बाहेर असतात। आता इथून पुढे तुम्हाला जावं लागेल। इथून तुम्ही पुढे गेलात बाजारपेठ संपली, लेफ्ट मारला की पाऊण तासावरती आडवा डोंगर टकमकतो आणि हा तुमचा राजमार्ग, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता। तिथे एकाच ठिकाणी 3 स्पॉट आहेत। माहितीचं काम माझं, तुमचं काम दर्शनच आहे। पहिले बघा मोठं मंदिर पाहताय तुम्ही, लांबून त्याचा आकार पाहून ते मस्जिद वाटतं आपल्याला, पण ते मस्जिद नाही, हा आपल्या राजांचा गनिमी काबा। त्याच्या आतमध्ये फक्त शंकराची पिंड। राजे आपले शंकराचे भक्त होते ना, म्हणून मंदिराच्या समोर बघा सफेद कलरचं पाहताय का, हे आपल्या राजांची समाधी। जिथे छत्रपतींच्या चितेला अग्नी दिले ना तिथे समाधी बांधलेली। राजांच्या समाधीच्या बाजूलाच आपल्याच राजांचा कुत्रा होता, विश्वासू कुत्रा वाघ्या।